नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय डीएस न्यूज. बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईचा अफवा पसरत असतानाच अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी व्यक्त केलंय. आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी LPG गॅसची उपलब्धता याच्यावर आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे पण गॅस एजन्सीचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत पुरवठ्याचे सर्व अधिकारी पण उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यामध्ये कोणते प्रकारचे कमर्शियल किंवा डोमेस्टिक गॅसची तुटवडा नाही आहे. तिन्ही एजन्सीजकडे सफिशियंट स्टॉक उपलब्ध आहे. तर सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी कोणते प्रकारचे असं होर्डिंग किंवा त्याच्यामध्ये पॅनिक करण्याच्या कोणत्याही कारण आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहे. सर्व एजन्सीज आहेत त्यांच्या लेवलला सुद्धा जेवढे पण गोडाऊन्स आहेत त्यांची पण आम्ही तपासणी करणार आहोत आणि जेवढे पण आपल्याकडे बुकिंग होणार आहे ते EKYC मार्फत केली पाहिजे आणि ऑनलाईन बुकिंग आणि ऑथराइज्ड एजंट यांच्या मार्फतच त्यांनी डिलिव्हरी घेतली पाहिजे अशी मी सर्व नागरिकांना आवाहन आणि विनंती करतो. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलीही अशी तक्रार असेल तर तिन्ही एजन्सीचे जे टोल फ्री क्रमांक आहे त्या ठिकाणी तुम्ही फोन करू शकतात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापनचे नंबर आहे त्या ठिकाणी सुद्धा पण तुम्ही तक्रार करून कोणते प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रेज करू शकता. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यातील गॅस गोदामांची अचानक तपासणी करण्याची आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रशासनाला दिले. सध्या जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ग्राहकांनी गॅस सिलेंडरसाठी EKYC पूर्ण करावी, ऑनलाईन नोंदणी करून अधिकृत वितरकांकडून गॅस घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान गॅस वितरणासंदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. तर या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नेमकं काय म्हटलंय, काय सांगितलंय, पाहूयात त्यांची ही प्रतिक्रिया.